आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन, जरांगे यांची थेट धमकी। सरकारच्या हाती 2 दिवस, उद्यापासून बोलणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। 29 ऑगस्ट पासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, मनोज जरांगेंची घोषणा। दरम्यान सरकार निवडणुकीत उलथवलं जातं, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। म्हणून आज आणि उद्या हातात आहे। आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही। तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं। पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो, मी सरकार सुद्धा उलटून टाकू शकतो। तुम्हाला वाटण काय आहे काय नाही। मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले। मी सोडित नसतो। मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो। मग नाही, सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं। मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते। मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा। आता सरकार जे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजीचा भक्कम आहे, प्रचंड असा जनादर जनतेने दिलाय, ते कसं काय उलटवणार? आपण 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। मला एकदाच सगळं काय ते बोलायचंय, मला उद्यापासून बोलायचंच नाही। यार चर्चा फिरच्या बंद होणार आहेत म्हणून आंदोलन खूप पुढे गेलंय। आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटचं सांगतो। आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या। हैदराबाद सातारा गॅझेट लागू करा। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा। संविधानात बसणारं आरक्षण द्या। मनोज जरांगेंच्या मराठ्यांना सूचना। लढाईच्या सोहळ्यात घराघरातल्या प्रत्येक मराठ्याने सहभागी व्हा। सगळ्या क्षेत्रातील मराठ्यांनी तयारीने मुंबईला चला। पाण्याचे टँकर असतील ते सोबत ठेवा, जरांगेंच्या मराठ्यांना सूचना। शिक्षक, वकील, डॉक्टरांनी सर्वांनी मुंबईला चला। डॉक्टरांनी औषधांचा साठा सोबत ठेवावा। 5000पेक्षा जास्त टँकर आणि 1000पेक्षा जास्त अँब्युलन्स आंदोलनात पाहिजे। वाहनं घेऊन सर्वांनी मुंबईला जायचं आहे। ताकदीने उतरल्याशिवाय पर्याय नाही। कुणीही जाळपोळ, दगडफेक करू नये, जरांगेंचं आवाहन।